शेमड्या मुलांसारखं किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे। याचं उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजाराम राऊतची पत्रकार परिषद, जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाहीत, एक्झिट पोल आले नाहीत, तर लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं, त्यांना शिवायशाप द्यायचा, पैसे देऊन हे आकडे घेतात। दर एक महिन्यानी बेस्ट सीएमचा पुरस्कार, ज्या कंपन्या कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे, जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्रीचे अवॉर्ड द्यायचे। पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे। पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला द्यायची टाळी। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की देशाची जनता ही मोदीजींबरोबरच आहे आणि इंडी ब्लॉक किंवा महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारलेला आहे। जो काही विखारी प्रचार मोदीजींच्या विरोधात केला गेला, देशाच्या विरोधात केला गेला, पाकिस्तानच्या हिताचा केला गेला, जिहाद्यांच्या हिताचा केला गेला, तो ह्या विरोधकांचा प्रचार जनतेने नाकारलाय आणि परत एकदा मोदीजींना च्या बाजूने 4 जूनला 400 पार हा आकडा आमच्या इंडी गठबंधन निश्चित पद्धतीने गाठेल, हे तुम्हाला परत एकदा आम्ही सांगतोय। आणि यावर शेमड्या मुलांसारखं किंवा इंडी ब्लॉक मध्ये श्रद्धांजलीची सभा सुरू झालेली आहे। याचं उत्तम उदाहरण ही आजची सकाळची संजय राजाराम राऊतची पत्रकार परिषद, जिथे आपल्या बाजूने आकडे लागले नाहीत, एक्झिट पोल आले नाहीत, तर लगेच त्यांना फ्रॉड ठरवायचं, त्यांना शिवायशाप द्यायचा, पैसे देऊन हे आकडे घेतात असा आरोप करायचा। मग महाविकास आघाडीच्या काळात जे प्रत्येक 1 महिन्याने बेस्ट सीएमचा जो काही पुरस्कार उद्धव ठाकरेंना द्यायचा घोषित व्हायचा, त्यावर पण संजय राजाराम राऊतची ही प्रतिक्रिया आहे का? कारण का आता त्या काळात दर 1 महिन्यानी बेस्ट सीएमचा पुरस्कार, ज्या कंपन्या कोण ओळखत नाही त्या कंपन्या आता महायुतीच्या काळात गेल्या कुठे, जे तेव्हा उद्धव ठाकरेंना बेस्ट मुख्यमंत्रीचे अवॉर्ड द्यायचे। ते काय पाटणकर प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या, त्या मातोश्री प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपन्या होत्या। कारण 2.5 वर्षामध्ये ज्या बेस्ट मुख्यमंत्रीचा अवॉर्ड देणारे उद्धव ठाकरेंना ह्या ज्या कंपन्या होत्या, त्यांनी काय उद्धव ठाकरे घरी गेल्यानंतर, राजीनामा दिल्यानंतर आपल्या कंपन्यांना काय टाळ्या लावलेला आहे? मग संजय राजाराम राऊतला विचारेल, कालचे एक्झिट पोल अगर फ्रॉड असतील, खोटे असतील, हा त्यांचा धंदा असेल, तर मग बेस्ट सीएम उद्धव ठाकरेंना देणारे जे काही पुरस्कार होते, कंपन्या होत्या, त्या पण 420 होता का? ते पण पैसे देऊन पुरस्कार घेतले होते का? याचे उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं। ज्याची खायची पोळी त्याला द्यायची टाळी, हे त्या कंपन्यांबद्दल बोलून दाखवलं। पण संजय राजाराम राऊतचा नियम वेगळा आहे। पवार आणि ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेसला द्यायची टाळी, ही ह्यांची वृत्ती आहे। आणि संजय राजाराम राऊत काय सांगेल,
तू मोदीजींनी जे काही ध्यान केला आणि त्याच्यामुळे जो काही विरोधकांच्या बुडाखाली आग लागलेली आहे, हा संजय राजाराम राऊत म्हणतो की मी काय अंधश्रद्धाला मानत नाही. मग तुझा मालक ज्या भोंदू बाबांना घेऊन जो फिरतो, तुझी मालक आणि मालकी जी भोंदू बाबांना बोलण्यानुसार 6-6 महिने जेवणात मीठ खात नाही, मीठ टाकून खात नाही. आम्ही तेव्हा ऐकलेलं काय कोणीतरी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं कुठल्या तरी भोंदू बाबांनी की तुम्ही जेवणामधलं मीठ सोडून द्या, अशी अशी काळी विद्या करा, तुमची सत्ता लगेच येईल. वर्षानुवर्ष असं काय झालं नाही. म्हणून या सगळ्याबद्दल आम्हाला या पद्धतीची ज्ञान देण्यापेक्षा स्वतःच्या मालकाला दे, जो फुकटामध्ये आता कुठल्या तरी इटलीच्या क्रूज मध्ये बसलेला आहे. हा लंडन वरून इथे आला आणि बडबड करायला लागलेला आहे संजय राजाराम राऊत